हॅलो, आजचा केक आपला ब्लॅक फॉरेस्टचा आहे, जो की हाफ केजीमध्ये जाणार आहे. आणि या केक ऑर्डरची खास गोष्ट म्हणजे एका सुनेची धडपड, की त्यांच्या सासूबाईच्या वाढदिवसासाठी तिला सेम असा केक बनवायचा आहे. तर त्यांनी मला असा सेम फॉल्ट लाईन पॅटर्नचा केक बनवायला सांगितला त्यांच्या सासूबाईच्या बर्थडेसाठी. तर चला व्हिडिओ पूर्ण पहा. या कस्टमरने माझ्याकडे फर्स्ट टाइमच या केकची ऑर्डर दिलेली होती. तशी ओळख मात्र आमची जुनीच आहे, पण केक मात्र फर्स्ट टाइम त्यांनी माझ्याकडे ट्राय केला. ऍक्च्युली त्यांची फॅमिली मोठी असल्या कारणाने कोणी ना कोणी फॅमिलीतूनच बाहेरून केक घेऊन यायचे, त्यामुळेच तर त्यांना माझ्यापर्यंत केक ऑर्डर देण्याची संधी मिळाली नव्हती. मग यावेळेस कदाचित त्यांनी ठरवले असणार की त्यांच्या सासूबाईंच्या वाढदिवसाचा स्पेशल केक माझ्याकडे ऑर्डर द्यायची, त्यामुळेच त्यांनी या केकची माझ्याकडे प्रीबुक ऑर्डर करून ठेवली. असं तरी ते नेहमीप्रमाणेच केकची आयसिंग करायला घेतली आणि हा केक होता ब्लॅक फॉरेस्ट. तर तुम्हाला तर मी मागच्या एका व्हिडिओ सांगितलं होतं की ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्याच्या सर्वांच्या वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी मी मात्र अशाच पद्धतीने माझा ब्लॅक फॉरेस्ट केक बनवत असते. तुम्ही इथे पाहू शकता मी आतमधून किती भरभरून असं चॉकलेट गनाश आणि ग्रेटेड डार्क कंपाऊंडचा वापर केलेला आहे. जसे की तुम्हाला मी आत्ताच सांगितले होते की प्रत्येकांच्या या वेगवेगळ्या पद्धती असतात ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्याच्या. तर माझ्यासोबत एक वेळा काय झालं, एक 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या वरच्या फ्लॅट मधील भाभीनी ना माझ्याकडे केकची ऑर्डर दिली होती ब्लॅक फॉरेस्ट केकची. तर तेव्हा मी सहजच युट्यूब वरती ना ब्लॅक फॉरेस्ट केकच्या काही रेसिपी सर्च केल्या होत्या. मग काही व्हिडिओज मध्ये असं सांगितलं गेलं होतं की तुमच्याकडे जर चेरीज अवेलेबल नसले तर तुम्ही अशा प्रकारे स्ट्रॉबेरी क्रशचा वापर करून बनवू शकता ब्लॅक फॉरेस्ट. मग मी पण सेम व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लेअरिंग मध्ये स्ट्रॉबेरी क्रश अप्लाय केले. मग मस्त असं त्यांनी सांगितल्याप्रमाणे सिंपल असं डेकोरेशन करून त्या भाभींना तो केक मी दिला संध्याकाळी. आणि ती माझी बेस्ट फ्रेंड असल्या कारणाने नेक्स्ट डेला मी तिला हक्काने विचारलं की खरंच केक चांगला होता का, मला प्लीज सांग. मग मी तिला सरळ सरळ विचारले की खरोखर सांग, वरवर हो नको बोलू केक आवडला म्हणून, कारण या केक बद्दल तू खरोखर रिव्ह्यू दिली तरच मला नेक्स्ट ऑर्डर साठी सेम अशा पद्धतीने केक बनवता येईल, कारण या वेळेस मी वेगळ्या पद्धतीने हा केक ट्राय केला. मग तिनेही माझ्याकडे हक्काने सांगितले की खरोखर स्ट्रॉबेरी क्रशमुळे आम्हाला हा ब्लॅक फॉरेस्ट केकची टेस्ट आवडली नाही. तेव्हापासूनच मग मी हे तामझाम न करता माझ्याच पद्धतीने एकदम टेस्टी असे ब्लॅक फॉरेस्ट केक बनवते. या पद्धतीने मी बनवलेले ब्लॅक फॉरेस्ट केक माझ्या कस्टमरला तरी खूप आवडतात. चला तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.